स्वर्गीय धर्मवीर आनंद दीघे साहब के जयंती उत्सव समारोह के शुभ अवसर पर दिनांक 27 जनवरी 2020 को भिवंडी स्थित खाड़ी पार्क काटेई बाग शिवसेना के शाखा कार्यालय पर स्वर्गीय धर्मवीर आनंद दीघे साहब के प्रतिमा पूजन व जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को बुक व नाश्ता वितरण तथा काटेई ग्राम पंचायत के अंतर्गत 6 वार्ड में 6 शाखा प्रमुख को मान्यवरों की उपस्थिति में व मान्यवरों के करकमलों द्वारा नियुक्ति पत्र देकर नियुक्त किया गया। इस अवसर पर शिवसेना तालुका सचिव राजेंद्र कबाड़ी, भारतीय विद्यार्थी सेना तालुका संघटक प्रवीण पाटिल, शेलार जिला परिषद गट सचिव रमेश गायकवाड़, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश वालंज, शेलार शाखा प्रमुख प्रमोद भोईर, शिवनेरी बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित के कार्यकारी अधिकारी शिवाजी भोईर, युवा सेना सह सचिव गणेश महात्रे, उप तालुका प्रमुख यशवंत राउत, उप तालुका युवा सेना नीलेश यशवंत राउत सहित भारी संख्या में मान्यवर उपस्थित थे। सभी मान्यवरों के करकमलों द्वारा काटेई ग्राम पंचायत के अंतर्गत वार्ड नंबर 1 के शाखा प्रमुख चेतन घरत, वार्ड नंबर 2 के शाखा प्रमुख हेमंत घरत, वार्ड नंबर 3 के शाखा प्रमुख मनोज भोईर, वार्ड नंबर 4 के शाखा प्रमुख संतोष भोईर, वार्ड नंबर 5 के शाखा प्रमुख मधुकर घरत, वार्ड नंबर 6 के शाखा प्रमुख सतीश सिंगोले, इन सभी लोगों को नियुक्ति पत्र देकर नियुक्त किया गया। आगे हम आपको बता दें कि इस कार्यक्रम का आयोजन उप तालुका प्रमुख यशवंत राउत व उप तालुका युवा सेना नीलेश यशवंत राउत द्वारा किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। शिवसेनेवर प्रेम असणारे माणसं या देशामध्ये या राज्यामध्ये काटेई गावामध्ये सुद्धा आहेत। कारण काटेई गाव असं आहे, खाडीपार गावाला निगडीत असलेला गाव आहे। तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही कुठल्या कुठल्या जातीची लोकसंख्या कशी किती या ठिकाणी विभक्त झालेली आहे आणि या ठिकाणी वास्तव सुद्धा करत आहे। आणि एवढ्या याच्यात अडचणींना मात करून शिवसेनेचं काम करणं सोपं नाही आणि ते काम या ठिकाणी मी किती दिवसापासून बघतो, अनेक वर्षापासून बघतो तिथे राऊत साहेब करतात। त्यांच्या बरोबर आता त्यांचा मुलगा निलेश सुद्धा काम बघतोय। त्याचप्रमाणे चेतनला आता मी पुन्हा एक 10-12 वर्षापासून बघतो। चेतन पण चांगला काम करतो शिवसेनेचा। आणि हे मधुकर वगैरे मंडळी यांचे भाऊ तर जवळजवळ माझ्या सगळे संपर्कात असतात। पण मधुकर आज सेनेचा शाखा प्रमुख होतो म्हणजे हे गर्वाची गोष्ट आहे। कावडीचं क्या बात। कारण मच्छिंद्र असेल, गोरख असेल, त्याच्यामध्ये गजा असेल, गजाननने आम्हाला खूप सहकार्य केलं। थैसाबानं आम्हाला सगळ्या आम्ही जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याचं सहकार्य आपल्याला असतोच। आजचा दिवस तसा पाहायला गेलो तर निश्चितच मी म्हणेन की वाढदिवस असला म्हणजे आनंदाचा दिवस असतो।
आणि आजचा दिवस म्हणजे संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मनावर ज्यांचा अधिराज्य आजही आहे उद्याही राहील असे सर्व शिवसैनिकांचे प्रेरणास्थान धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची जयंती आणि या जयंतीनिमित्त आज काटई शिवसेना कार्यालयामध्ये या ठिकाणी जे काटई ग्रामपंचायतीच्या 6 वॉर्डच्या शाखा प्रमुखांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या नियुक्तीपत्र देण्याबरोबरच या शिवसेना शाखेच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सर्व शाखा प्रमुखांना 6च्या 6 शाखा प्रमुखांना नियुक्तीपत्र देण्याकरता या ठिकाणी भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुका संघटक श्री प्रवीणजी पाटील, त्याचबरोबर शेलार जिल्हा परिषद गटाचे सचिव श्री रमेशजी गायकवाड, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेशजी वाळंज, त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेना शाखा प्रमुख शेलार प्रमोद भोईर आणि त्यानंतर आपल्या या कालवार पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शिवाजी भोईर, त्याचबरोबर युवा सेनेचे सहसचिव म्हणून गणेश म्हात्रे, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती। या सर्व मंडळींबरोबर या काटई परिसरातील या जिल्हा परिषद गटाचे उपतालुका प्रमुख श्री यशवंतजी राऊत, युवा सेनेचे उपतालुका युवा अधिकारी श्री निलेशजी राऊत, या मंडळींनी या सर्व कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीने कसा साजरा होईल या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना कशा पद्धतीने मनपूर्वक अशी आदरांजली वाहता येईल असा एक कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये या नवनिर्वाचित जे शाखा प्रमुख आहेत त्या शाखा प्रमुखांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जो काही प्रवास आहे तो संपूर्णपणे 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा एक भाग आहे आणि म्हणून त्यांनी तो अभ्यास करायला पाहिजे आणि त्या अभ्यास करून त्यांनी आपल्या या काटई जिल्हा परिषद गटामध्ये जी वॉर्डाची जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे त्या वॉर्डप्रमाणे तो वॉर्ड कसा शिवसेनामय होईल आणि त्या वॉर्डामध्ये कशा पद्धतीने विकास कामं आपल्या स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असतील, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असतील, पंचायत समितीच्या माध्यमातून असतील ते आणता येतील याचा त्यांनी सातत्याने अभ्यास करायला पाहिजे। जी काही वरिष्ठ पदाधिकारी लोकप्रतिनिधी असतील शिवसेनेचे त्यांच्याकडे जाऊन आणि त्यांच्याकडेही आग्रह करून आणि आपल्या या संपूर्ण काटई ग्रामपंचायत कार्यक्षेत्र विकासमय करण्याकरता त्यांनी प्रयत्न करावेत याच्याकरता मी शिवसेनेचा तालुका सचिव म्हणून त्यांना मनापासून शुभेच्छा देतोय आणि त्यांचं नवनिर्वाचित नियुक्त शाखा प्रमुख म्हणून अभिनंदन करतोय। धन्यवाद। प्रथम दिघे साहेबांना स्मृती करून 2 शब्द बोलतो। आजच्या कार्यक्रमाला प्रवीण पाटील साहेब आले, राजन काबाडे आले, रमेश गायकवाड आले, भागवड आले, अशा सर्वच कार्यकर्त्यांना मी इथून एकच सूचना करेन की जे काही काटे गावासाठी तुम्ही येऊन इकडे नियुक्त्या केल्या आणि नियुक्ती करून त्यांना पत्र दिल्या त्या शाखा प्रमुखांनी प्रत्येक 8 दिवसात म्हणा किंवा 15 दिवसात म्हणा एक शाखेमध्ये मीटिंग घेऊन संपूर्ण वार्डाची पाहणी करून आणि इथे मीटिंग घेतल्यानंतर त्यांनी काय वार्डामध्ये काम आहे किंवा काय करत आहे नुसती याची तक्रार त्याची तक्रार करण्यापेक्षा वास्तविकता काम कुठला होत नाही आपला तो येऊन तुम्ही शाखेत शाखेच्या माध्यमातून वरिष्ठांना सांगून आपण त्याच्यावरती नक्कीच तोडगा काढू शकतो। तर त्या हिशोबाने काटे गावामध्ये पूर्वी मी शाखा प्रमुख होतो, कमीत कमी 35-36 वर्ष मी शाखा प्रमुख होतो आणि काटे गावाला पुरा शिवसेनेने केलेला होता। तर धीरे धीरे जसं पक्ष वाढतात तसं पक्ष बदली होत राहतात, त्याच्यामुळे थोडं आपला शिवसेनेचा हे कमी झाला आणि तसंच आता आपण 6 शाखा प्रमुखांना नियुक्ती दिल्याबद्दल त्या 6चे 6 शाखा प्रमुखांनी काम करायला पाहिजे ही माझी गर्व से कौम हिंदू है याच्यावरतीच मला अभिमान आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी कामं करायला पाहिजे। नुसतं इलेक्शन आला मग त्याचं काम करायचा नाही, याचा करायचा याचा नाही, पक्षाचं काम करा। तो याचा त्याचा हातपाय आपटू नका, पक्षाचा कोण दिलं दगड दिलं दगडाचं काम करा एवढीच माझी इच्छा आहे आणि ते कसं जास्तीत जास्त त्याला मतदान होईल याच्याकडे आपण पाणी करा आणि सर्व शाखा प्रमुखांना जय हिंद जय महाराष्ट्र बोलून त्यांना बोलतो बाबा जे बी असेल शाखेमध्ये येऊन तुम्ही सर्व शाखेची
वाटचाल सुरू करा.